आता आपण एक स्तंभालेख बघणार आहोत. या स्तंभालेखाला म्हणतात शतमान स्तंभालेख. तर शतमान म्हणजे काय, तर टक्केवारी. तर हा स्तंभालेख काढताना आधी दिलेल्या सांख्यिक माहितीची टक्केवारी आपल्याला काढून घ्यावी लागते आणि ती टक्केवारी आपण आलेखामध्ये दाखवतो. तर पहिल्यांदा आपण समजावून घेऊया की टक्केवारी कशी काढतात. नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी 8वीमराठी.com ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद. तर त्याच्यासाठी इथे स्क्रीनवर तुम्हाला एक उदाहरण दिसते. त्या उदाहरणात काय दिलंय, तर एका परीक्षेत 8वीतल्या एका वर्गातल्या 60 विद्यार्थ्यांपैकी 45 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ठीक आहे, म्हणजे काय, तर एक 8वीचा वर्ग आहे, त्यांची एक परीक्षा झाली. तर त्या वर्गातल्या 60 विद्यार्थ्यांपैकी, म्हणजे त्या वर्गात एकूण 60 विद्यार्थी आहेत, त्यांच्यापैकी 45 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर उत्तीर्ण झालेल्या मुलांचं शतमान किंवा टक्केवारी किती असं आपल्याला विचारलंय. तर ती टक्केवारी कशी काढतात ते आधी आपण पटकन बघूया. तर आपल्याला सांख्यिक माहिती काय दिली आहे, तर 60 विद्यार्थ्यांपैकी 45 उत्तीर्ण झालेत. तर ते लिहितात कसं, तर 60 पैकी 45 म्हणजे छेदात 60 अंशात 45. आणि हे जे गुणोत्तर आहे याला 100 गुणलं की आपल्याला मिळते टक्केवारी. ठीक आहे, तर 45 भागिले 60 किती येतं उत्तर, 0.75 गुणिले 100 म्हणजेच किती आली टक्केवारी, तर 75%. 0.75ला 100 गुणल्यावर 75 येतात, म्हणजेच 75% विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. अशा प्रकारे शतमान किंवा टक्केवारी काढली जाते. ठीक आहे, आता याचाच उपयोग आपल्याला आलेख काढताना करायचा आहे. तर आता आपण आपल्या शतमान स्तंभालेखाकडे जाऊ. तर इथे एक तुम्हाला उदाहरण दिसते. इथे काय आहेत, तर 3 गाव आहेत. पहिलं गाव कुठलं आहे, आर्वी, दुसरं आहे मोर्शी आणि तिसरं आहे बार्शी. ठीक आहे, आता या 3 गावांमध्ये एकूण किती झाडं लावली आहेत, तर आर्वी मध्ये लावली आहेत 60, मोर्शी मध्ये लावली आहेत 75 आणि बार्शी मध्ये लावली आहेत 90. ठीक आहे, तर या लावलेल्या झाडांपैकी आर्वी मध्ये फक्त 42 झाडं जगली, बाकी झाडं गेली. त्याचप्रमाणे मोर्शीमध्ये 75 पैकी 45 झाडं जगली. त्याचप्रमाणे बार्शीमध्ये 90 पैकी 45 झाडं जगली. आणि यावरून आपल्याला शतमान स्तंभालेख काढायचा आहे. म्हणून आपण काय करणार, तर जगलेल्या झाडांची टक्केवारी किंवा शतमान काढणार. तर इथे तुम्हाला खाली शेवटच्या ओळीत दिसते जगलेल्या झाडांचं शतमान. ते कसं काढलंय बघा आपण. 60 पैकी 42 झाडं जगले, म्हणून 42ला 60 भागलं आणि टक्केवारी काढण्यासाठी 100 गुणलं. तर किती टक्के आले, 70% आले. म्हणजेच काय, तर 60 पैकी 42 झाडं जगली म्हणजेच 70% झाडं जगली. म्हणजेच न जगलेल्या झाडांचं शतमान किती येईल, तर ते आहे 100% वजा 70%, म्हणजेच किती झालं, 30%. त्याचप्रमाणे मोर्शीला 75 पैकी 45 झाडं जगली. तर शतमान किती आलं, 45 भागिले 75 गुणिले 100 म्हणजे 60% झाडं जगली. म्हणजे किती टक्के झाडं जगली नाहीत, तर 100% वजा 60% म्हणजेच 40% झाडं जगली नाहीत. बार्शीला 90 पैकी 45 झाडं जगली म्हणजेच 50% झाडं जगली. ठीक आहे, म्हणजेच न जगलेली झाडं किती, 100% वजा 50% बरोबर 50%. ठीक आहे, आता इथे ही सांख्यिक माहिती बघा. जगलेली झाडं आर्वीला 42, ठीक आहे, मोर्शीला 45 आणि बार्शीला देखील 45. पण जर तुम्ही टक्केवारी बघितली तर जास्ती झाडं जगली आहेत कुठे, तर ती जगली आहेत आर्वीला. कारण का, तर 70% झाडं जगली आहेत. लावलेल्या झाडांपैकी 70% झाडं जगली आहेत. पण मोर्शी आणि बार्शीला 60 आणि 50% झाडं जगली आहेत. म्हणजे झाडांच्या जगण्याचं प्रमाण हे आर्वीला जास्ती आहे. जरी जगलेली झाडं 42 असली तरी टक्केवारी जास्ती आहे. लावलेल्या झाडांपैकी 70% झाडं जगली आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे टक्केवारीचा उपयोग करतात. टक्केवारीवरून लक्षात येतं की कोणाचं प्रमाण जास्ती आहे, कोणाचं प्रमाण कमी आहे, हे टक्केवारीवरून लक्षात येतं. ठीक आहे, आता ही माहिती आपल्याला शतमान स्तंभालेखामध्ये दाखवायची. तर इथे आपला आलेख कागद दिसतोय. या आलेख कागदावर आपण इथे एक्स अक्षावर गावं घेतली आहेत, आर्वी, मोर्शी आणि बार्शी, आणि वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर किती, तर
10% हे प्रमाण घेतलेले आहे. ठीक आहे, म्हणजेच 1 सेंटीमीटर बरोबर 10, 2 सेंटीमीटर बरोबर 20, 3 सेंटीमीटर बरोबर 30%. अशा प्रकारे प्रत्येक सेंटीमीटर म्हणजे 10% अशा प्रमाणे आपण वाय अक्षावर हे प्रमाण घेतलेले आहे. आता आपण शतमान स्तंभालेख काढणार आहोत. आता शतमान स्तंभालेख काढण्यासाठी प्रत्येक गावासाठीचा स्तंभ हा 100% असणार आहे. तर आपण काय करूया, आधी तिन्ही गावांसाठी 3 स्तंभ काढून घेऊया. ठीक आहे. आता आपण इथे 3 गावांसाठी 3 स्तंभ काढून घेतलेले आहेत. ठीक आहे. आता आपल्याला जगलेल्या झाडांचं शतमान किंवा टक्केवारी या स्तंभांवर दाखवायची. आधी बघा टक्केवारी किती आहे. तर आर्वी गावात 70% झाडं जगलेली आहेत. ठीक आहे. मोर्शीमध्ये 60% आहेत आणि बार्शीमध्ये 50% झाडं जगलेली आहेत. तर आधी या स्तंभांवर ही माहिती दाखवायची. तर ती कशी दाखवणार, तर आर्वीमध्ये 70% झाडं जगली आहेत म्हणून मी इथे एक बिंदू येतो. त्याच्यानंतर मोर्शीमध्ये 60% झाडं जगलेली आहेत म्हणून 60%वर इथे एक बिंदू घेतो आणि बार्शीमध्ये जगली आहेत 50% झाडं म्हणून 50%वर मध्ये एक बिंदू घेतो. ठीक आहे. आता आपण हे स्तंभ असे विभाजित करून घेऊया. म्हणजेच काय, तर इथे विभाजन बिंदूवर आपण ही रेष घेऊया एक. तर अशा प्रकारे आपण 3ही स्तंभ विभाजित करून घेतले. आता जगलेली झाडं दाखवणारा स्तंभ कुठला आहे, तर तो हा विभाजन बिंदूच्या खालचा आहे म्हणून आपण अशा तिरक्या रेघा मारून तो वेगळा दाखवूया. म्हणजे विभाजित स्तंभालेख काढताना जे केलं होतं तेच करायचं आता. ठीक आहे. तसंच राहिलेल्या 2 स्तंभांसाठी. ठीक आहे. तर या तिरक्या रेघा मारलेले जे स्तंभ आहेत म्हणजेच तिन्ही स्तंभांचे जे खालचे भाग आहेत, विभाजन बिंदूच्या खालचे भाग, ते काय दर्शवत आहेत, तर ते दर्शवत आहेत जगलेली झाडं. म्हणजे इथे 70% झाडं जगलेली आहेत, इथे 60% झाडं जगलेली आहेत आणि इथे 50% झाडं जगलेली आहेत बार्शीमध्ये. आणि वरचे जे मोकळे स्तंभ आहेत ते काय दर्शवत आहेत, तर ते दर्शवत आहेत न जगलेल्या झाडांचं शतमान किंवा टक्केवारी. आपण ती टक्केवारी काढली आणि त्याच्यावरून न जगलेल्या झाडांची टक्केवारी वरती काढलेली आहे. ही बघा खाली जी काढली ना आपण 1, 2 आणि 3, 30%, 40% आणि 50%, ती इथे यावरच्या मोकळ्या स्तंभात दाखवलेली आहे. म्हणजेच 30% झाडं जगली नाहीत आर्वीला. त्यानंतर मोर्शीमध्ये 40% झाडं जगली नाहीत आणि बार्शीमध्ये 50% झाडं जगली नाहीत. तर इथे लक्षात घ्या की शतमान स्तंभालेखामध्ये प्रत्येक स्तंभ हा 100% असतोच आणि त्याच्यात जी वेगवेगळी शतमान माहिती आपण दाखवतो ती अशी विभाजित स्तंभालेखाच्या स्वरूपात दाखवतो. ठीक आहे. तर आता आपण पटकन विभाजित स्तंभालेख आणि शतमान स्तंभालेखातला फरक बघू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे 2 स्तंभालेख कसे वेगळे असतात. आता स्क्रीनवर इथे तुम्हाला डावीकडे दिसतोय तो विभाजित स्तंभालेख आहे आणि उजवीकडे हा जो आहे तो शतमान स्तंभालेख आहे. तर इथे बघा आर्वी, मोर्शी आणि बार्शी अशी ती आपली 3 गावं आहेत आणि त्याच्यात आर्वीमध्ये 60 पैकी 42 झाडं जगली आहेत, मोर्शीमध्ये 75 पैकी 45 झाडं जगली आहेत, बार्शीमध्ये 90 पैकी 45 झाडं जगली आहेत. म्हणजे किती झाडं जगली नाही आहेत, तर 60 वजा 42 म्हणजे 18 झाडं जगली नाही आहेत. त्याच्यानंतर 75 वजा 45 म्हणजे 30 झाडं मोर्शी येथे जगलेली नाही आहेत आणि बार्शीमध्ये 90 वजा 45 म्हणजे 45 झाडं जगलेली नाही आहेत. आता विभाजित स्तंभालेखामध्ये ही माहिती कशी दाखवतात, तर इथे जो हिरवा भाग दिसतोय खाली, हा जो हिरवा भाग आहे त्याच्यात आपण दाखवली आहेत जगलेली झाडं आणि त्याच्याच वरती 18 झाडं जी दाखवलेली आहेत ती
न जगलेली झाडे आहेत. अशी एकूण 60 झाडं आपण विभाजित स्तंभालेखात दाखवलेली आहेत. ठीक आहे, म्हणजेच जगलेली झाडं आणि त्याच्यावरतीच आपण न जगलेल्या झाडांचा स्तंभ दाखवलाय. इथे आपण टक्केवारी काढलेली नाहीये. ठीक आहे, तसंच मोर्शीमध्ये 45 झाडं ही जगलेली आहेत आणि 30 झाडं ही न जगलेली झाडे आहेत. हा, इथे देखील आपण टक्केवारी काढलेली नाही आहे. सरळ झाडांची संख्या दाखवते. 45 अधिक 30 म्हणजेच 75 झाडं एकूण या आलेखात दाखवलेली आहेत. त्यातली 45 खाली जी हिरव्या रंगात दाखवली ती जगलेली झाडे आहेत, लाल रंगात दाखवली ती न जगलेली झाडे आहेत. तसंच बार्शीमध्ये 45 झाडं ही जगलेली आहेत आणि 45 झाडं ही न जगलेली आहेत. एकूण झाडं किती लावली ती 90. तर इथे देखील आपण टक्केवारी काढलेली नाहीये. तर झाडांची जी संख्या आहे ती दाखवलेली आहे. तर अशी 90 झाडं बार्शीसाठी दाखवली आहेत. तर त्यातली 45 झाडं जगली आहेत आणि 45 न जगलेली झाडं आहेत. ठीक आहे, आता उजवीकडे शतमान स्तंभालेख बघा काय केले आपण. तर शतमान स्तंभालेखामध्ये इथे जगलेली झाडे आहेत, इथे एकूण लावलेली झाडे आहेत. त्याच्यानंतर जगलेल्या झाडाचं शतमान म्हणजे 60 पैकी 42 झाडं जगली म्हणजे 70% झाडं जगली. त्याचप्रमाणे मोर्शी येथे 75 पैकी 45 म्हणजे 60% झाडं जगली आणि बार्शी येथे 90 पैकी 45 झाडं जगली. इथे आपण टक्केवारी किंवा शतमान काढलेलं आहे आणि बार्शी येथे 90 पैकी 45 म्हणजेच 50% झाडं जगली. तर इथे आपण शतमान काढले, टक्केवारी काढली आहे जगलेल्या झाडांची. म्हणजेच न जगलेली झाडं किती टक्के आहेत तर 100 वजा 70 म्हणजेच 30% झाडं जगली नाहीत. इथे 100 वजा 60 म्हणजे 40% झाडं जगलेली नाहीत आणि बार्शीमध्ये 100 वजा 50 म्हणजे 50% झाडं जगलेली नाहीत. म्हणजेच जगलेल्या आणि न जगलेल्या झाडांची टक्केवारी इथे आपण काढली किंवा शतमान काढले आणि ते या स्तंभात दाखवले. तर इथे स्तंभालेख कसा दिसतोय बघा. 70% झाडं आरवी येथे जगलेली आहेत आणि 30% झाडं जगली नाहीत. पूर्ण स्तंभालेख किती दाखवतोय तर तो आहे 100चा. 100%चा हा स्तंभालेख आहे. त्यातली 70% जगलेली झाडे आहेत, 30% न जगलेली झाडे आहेत. तसेच मोर्शी येथे 60% झाडं जगली आहेत आणि 40% झाडं जगलेली नाही आहेत. ही टक्केवारी घेतली आपण. इथे जगलेल्या आणि न जगलेल्या झाडांची प्रत्यक्ष संख्या घेतलेली नाहीये. इथे आपण टक्केवारी घेतली आहे. त्यामुळे प्रत्येक स्तंभ हा 100% दाखवतोय. 100% मधली किती झाडं जगली आहेत आणि किती झाडं जगलेली नाहीत हे आपण या स्तंभांमध्ये दर्शवतोय. आणि शेवटी बार्शीमध्ये 50% झाडं जगली आहेत आणि 50% झाडं जगलेली नाही आहेत. तर विभाजित स्तंभालेख आणि शतमान स्तंभालेख यातला हा फरक लक्षात घ्या. विभाजित स्तंभालेखामध्ये आपण प्रत्यक्ष सांख्यिक माहिती दाखवतो आणि शतमान स्तंभालेखामध्ये आपण त्या माहितीची टक्केवारी काढतो आणि ती टक्केवारी दाखवतो. त्याच टक्केवारीला शतमान म्हणतात. ठीक आहे, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा. त्याचप्रमाणे तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.